कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय करता? नीट आडव्या व्हा ना। नाही नाही होते, डोळा लागला आले सारे। बसून जा, तुम्ही क्लिअरली दमलात, प्लीज थोडा वेळ आराम करा। नाही नाही अहो असं कसं चालेल, मुलं याची तयारी झाली, त्यांचं खायचं बघायचंय आणि शिवाय संध्याकाळी गुरुमातांच्या प्रार्थनेची तयारी, तुळस लागेल, दिवे लागतील, वाती वळायचे, खूप काम आहेत आणि रात्रीचं जेवण आहे। नाही म्हणजे त्यांचा उपवास आहे तरी पण फळं तयार करून ठेवावी लागतील ना, परत पहाटेची तयारी आहे, थंडी आहे, स्वेटर मी आलेच की। बसून माझं ऐका ना प्लीज, एवढं सगळं काम तुम्ही एकटा नाही करू नका, ऍटलीस्ट तनयाची मदत तरी घ्या। तनया नाही नाही नको नको, म्हणजे तिला कामाची सवय नाही आणि जर काही चूक झाली ना तर उगाच गुरुमातांचं कोप होईल। ओके, मला सांगा काय काय करायचंय। हो काही करायचं नाही, मी सगळं करेन, मी आलेच, खूप कामं पडले। सुंदरा, हो झोप झाली नाहीये तुमची, पहाटे सुद्धा थंड पाण्याने आंघोळ केली, बघा असं आजारी पडाल तुम्ही। मला काही होणार नाही, मी ठीक आहे, मी नाही काम करते, मी तर कडक चहा घेते आणि कामाला लागते, तुम्ही नका काळजी करू। तुम्हाला देऊ का चहा? नाही मला नकोय। आले ना लगेच, खूप काम करायचे, काळजी नका करू। अहो बसून। बेबी, तू आत का आलीस? तुझं बाहेर मस्त गप्पा चालू आहेत। मूड नव्हता माझा गप्पा मारायचा, ते पण त्या गुरुमातांशी। अरे सगळं बोलतीयस, किती छान वाटतंय बाहेर। किती दिवसांनी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन भक्ती भावनेने पूजा केली आहे, किती प्रसन्न वाटतंय। डोंबल प्रसन्न, किती बोर होत होतं शी। असं नको बोलूस यार। मग काय, नाही तिथे पूजा कमी आणि त्या वसुवहिनीचं कौतुकच जास्त चाललेलं। काय रे सारखी पुढे 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 करत असते। कमॉन तनू, वहिनीने पहाटे उठून तयारी केली सगळी, एवढं कौतुक तर होणारच ना। आणि एवढं वाईट वाटत होतं तर घ्यायची होती ना रिस्पॉन्सिबिलिटी। तुला काय वाटतं, मी घेणारच होते, मी काय घाबरत नाही कोणाला। नाही, तुझ्या आईनेच माझं नाव पुढे न करता वसुवहिनीचं नाव दिलं, मग मी काय करणार होते। बिचारी मी, माझा कधी कुठे विचारच करत नाही। अरे बापरे। बर तर मी काय म्हणतो, आता आईचे डिसिजन्स बदलू शकत नाही ना कोणी, सो जाऊ दे ना। ऍटलिस्ट गुरुमता असेपर्यंत तू समजून घे, घरातलं वातावरण जरा पीसफुल राहू दे। नाही नाही नाही, तुला काय म्हणायचंय, मी समजून घेत नाही, माझ्यामुळे घरातलं वातावरण पीसफुल नाहीये, सिरियसली? हा अरे यार तनू, ते बघ मला वाद नाही घालायचा आहे, एक काम कर, मी ना बाहेर थांबतो, तू शांत झालीस ना की तू बाहेर, नो नो प्रॉब्लेम। काय? अखिल अखिल आई, तुम्हाला वाटलं त्याच्या उलटच घडतंय हो? हिचं तर चांगलंच कौतुक होत आहे, त्या गुरुमातांनी तर हिला डोक्यावर बसवलंय। आता आता ना बसू दे घेऊन, फार काळ टिकणार नाही, त्याची चांगली व्यवस्था करून ठेवणार आहे मी। काय करायचं ते माझ्या डोक्यात पक्क आहे। आई तुम्ही पण ना, त्या शिष्या म्हणाले ना चौथा मुलगा तर तुम्ही आहात घरातला, जरा चिडवलं की लगेच चिडता, असंच असतं। आगीत थोडं जरी तेल ओतलं ना ती चांगलीच भडकते। गुरुमाता ध्यान करतायत, 2च मिनिटं, जास्त नाही, 2च मिनिटं। त्यांची निद्राधीन होण्याची वेळ आहे।
ते आता कोणाशी बोलणार नाहीत. 2च मिनिटं घ्यायची मला, मी फार वेळ नाही थांबणार आहे. प्लीज 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 प्लीज. बोलू दे तिला. बोलल्याशिवाय ती काय जायची नाही. बोल जयश्री. ते विचारायचं होतं, ते पूजेचं छान झालं ना? आणि ते संध्याकाळचं पण मनासारखं झालं ना तुमच्या? होय. हा. ते वसुंधराने जबाबदारी घेतली म्हटल्यावर व्यवस्थितच होणार सगळं. चांगली आहे माझी सून. हो. तिचं प्रत्येक काम अगदी बिनचूक असतं. किती काम असलं ना तरी ती नाही म्हणत नाही. तुम्ही आपलं म्हणत होतात तुमच्या सुना चांगल्या नाही आहेत म्हणून, आणि ते काय कर्म वगैरे असं काही नसतंच. तुमचं जरा चुकलंच ते. म्हणजे माझी वसुंधरा छान सून आहे, लाखात एक आहे. तुम्ही सुद्धा तिचं कौतुक करत होतात म्हणजे बघा. चांगल्या कामाचं मी नेहमीच कौतुक करते ग जयश्री. तू चांगलं काम केलं असतंस तर तुझंही कौतुक केलं असतं. पण काय माहिती का जयश्री, एक दिवस चांगलं काम करून कोणाला जीवन गौरव पुरस्कार मिळत नाही. चांगल्या कामात सातत्य हवं, कष्टात सातत्य हवं माणसाच्या. तुझ्या सुनेने आज चांगलं काम केलं म्हणजे उद्या करेल असं नाही ना. करणार करणार, नक्की करणार ती. बघाच तुम्ही वसुंधरा तुम्हाला खोटं पाडते की नाही ते. मी येऊ. शुभरात्री गुरुमाता. या. अहंकार काही कमी होत नाही चा. मुलं झोपली? हो मगाशीच. आय यू ओके? ठीक आहे मी. तुमचा चेहरा असा का दिसतोय? ताण आलाय असं वाटतं. काही नाही हो, बस थोडं अंग दुखतंय आणि डोकं दुखतंय. तुम्ही एक काम करूया, बसा इथे. हो नाही नाही, ते तांदूळ भिजत घालायचंय. मुलं झोपली की नाही बघायला आले होते. आले. बसू. ताप आलाय तुम्हाला, या इथे बसा. काहीच मी म्हणत होतो तुम्हाला दुपारी झोपा, पण तुम्ही माझं ऐकलंच नाहीत ना. आता बसा तुम्ही, मी औषध घेऊन आलो. नाही नाही, गोळीने झोप लागते, खूप कामं बाकी आहेत. मग झोप लागलीच पाहिजे तुम्हाला. तुम्हाला झोपायची गरज आहे. पहाटेची तयारी करायची बाकी आकाश. आणि खरं सांगू, एवढ्याशा तापाने काही नाही होत. मी आलेच. वसुंधरा आता अति होत आहे. का अट्ट लावलाय तुम्ही? काय कळत नाहीये? आता गपचूप झोपायचं, एक शब्दही बोलायचं नाही. पण माझी तयारी सकाळी बघू. फक्त 10 मिनिटं झोप. वसुंधरा उठा, या इथे. अहो माझं ऐका तरी तुम्ही. अलार्म अलार्म लाव. मी लावेन. आता खबरदार हल्लात तुम्ही तर. डोळे बंद, डोळे बंद. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.